नमस्कार. मी शुभांगी. शुभाच ऑल इन वन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण इथं कटाची आमटी बनवलेली आहे. पुरणपोळी बरोबर जी आमटी बनवतात तर ती मी बनवलेली आहे इथं कटाची आमटी. त्याला कटाची आमटी देखील म्हणू शकता किंवा येळवण्याची आमटी असं देखील म्हणतात. तर एकदम तर्रीदार आणि एकदम झणझणीत अशी ही आमटी बनलेली आहे. तर चला करूया सुरुवात. तर मी इथं डाळ शिजवून घेतलेली आहे सुरुवातीला. तर पूर्णपणे डाळीतलं पाणी जे आहे ते काढलेलं आहे. म्हणजे आपलं येळवणी हे तयार झालेलं आहे. येळवणी काढून घेतलेलं आहे. त्याच्यासाठी आता मसाला बनवणार आहोत आमटीसाठी. तर सुरुवातीला मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. बारीक म्हणजे मीडियम आकाराचा चिरून घेतलेला आहे. तसं ओलं खोबरं घेतलेलं आहे. किसण्याची जी मोठी साईड असते त्या साईडून किसून घेतलेला आहे. कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून. लसूण घेतलेला आहे सोलून. एक दालचिनी, 4 ते 5 लवंगा घेतलेल्या आहेत आणि जिरे घेतलेले आहेत. तर आता आपल्याला पहिलं हे भाजून घ्यायचं आहे. भाजून घ्यायचे आहेत मसाले. तर तेल नाही टाकायचं. त्याच्यात फक्त गरम करून घ्यायचे आहेत आपल्याला हे मसाले. म्हणजे त्याचा फ्लेवर देखील छान येतो आणि मिक्सरला बारीक करताना देखील एकदम इझिली बारीक पावडर बनते त्याची. तर सुरुवातीला आपण इथं दालचिनी, लवंग आणि जिरे घेतलेले आहेत. तर आपण हे व्यवस्थित गरम करून घेतलेले आहेत. ते झालं की लगेच मग आपण जे ओलं खोबरं घेतलं होतं ते देखील भाजून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. तर ओल्या खोबऱ्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं देखील इथं वापरू शकता किंवा ओलं खोबरं निम्मा आणि सुकं खोबरं निम्मा असं जरी केलं तरी सुद्धा चालतंय. तर झालेले आहेत आपले व्यवस्थित गरम झालेले आहेत मसाले, भाजून घेतलेले आहेत आपण. आणि कांदा जो होता तो देखील आपण घेतलेला आहे, तो देखील भाजून घेणार आहोत. तर भाजून थंड करून व्यवस्थित मिक्सरला त्याची ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे आपण. तर आता करूया सुरुवात आमटी बनवायला. तर कढई ठेवलेली आहे. तेल टाकायचं आहे कढईमध्ये. तेल गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपण इथं मी तेजपत्ता टाकलेला आहे. तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल तर नक्की टाका कढीपत्ता. माझ्याकडे तेव्हा अवेलेबल नव्हता त्याच्यामुळे मी आता इथं तेजपत्ता टाकलेला आहे. चिमूटभर हिंग टाकायचं आहे आणि 1 चमचा जिरे टाकणार आहे. आपण मसाले देखील जिरे घेतलेले आहेत. आता तेलात देखील थोडे टाकणार आहोत जिरे. आणि याच्यामध्ये आता सुरुवातीला आपण पावडर मसाले टाकणार आहोत. तेलात व्यवस्थित परतवून घ्यायचे. तर मी इथं लाल तिखट घेतलेला आहे, गरम मसाला घेतलेला आहे, कांदा लसूण मसाला, धने पावडर आणि हळद घेतलेली आहे. तरी तेलात व्यवस्थित परतवून घ्यायचं त्या मसाल्यांना. हे तेलात व्यवस्थित परतले की त्याचा फ्लेवर देखील छान येतो आणि आमटीला कट देखील खूप छान येतो. त्याच्यासाठी नक्की ही पद्धत ट्राय करा तुम्ही. आणि मग हे व्यवस्थित परतले की मग त्याच्यामध्ये आपण जो मसाला बनवून घेतला होता, ज्याची ग्रेव्ही केली होती, ते सर्व मसाले एकत्र करून मी ग्रेव्ही बनवलेली होती. तर ते देखील आपण याच्यामध्ये ॲड करून व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचे. एकदम तेल सुटेपर्यंत त्याला व्यवस्थित शिजू द्यायचे. पाहू शकता हे पूर्ण व्यवस्थित मिक्स झालेले आहे. सर्व साईडनं तेल सुटलं की मग त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी टाकून पुन्हा हे मसाले शिजू द्यायचे व्यवस्थित. पाहू शकता तेल सुटलेलं आहे सर्व बाजूने. आता याच्यामध्ये मी 2 चमचे लाल मिरची पावडर टाकत आहे. तरी लाल मिरची पावडर तिखट वगैरे नाही, फक्त कलरसाठी टाकलेली आहे याच्यामध्ये. ते देखील याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याला देखील तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे. पाहू शकता आपल्या मसाल्याला पूर्णपणे तेल सुटलेलं आहे. आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मसाला बारीक केला होता त्याच्यातच थोडं पाणी टाकून याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. आणि पाहू शकता पूर्णपणे तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला मसाला व्यवस्थित परतलेला आहे. आता याच्यामध्ये आपले जे येळवणे आहे ते आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. येळवणे टाकायच्या पहिले एकदा व्यवस्थित हलवून घ्यायची आणि मग याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. तर इथं तुम्ही आता जशी तुम्हाला त्याची कन्सिस्टन्सी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. तर मी इथं आता चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि एक उकळी होऊ द्यायची. पाहू शकता एकदम
तर्रीदार अशी आपली आमटी बनलेली आहे. कट किती छान आलेला आहे पाहू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आपली झणझणीत आणि तर्रीदार अशी कटाची आमटी तयार झालेली आहे. पुरणपोळी तर गोड असतेच, तर त्याच्याबरोबर आमटी थोडीफार तर तिखट पाहिजे. त्याच्यासाठी ही अशी आपली आमटी एकदम झणझणीत आणि तर्रीदार बनलेली आहे. तर तुम्हाला देखील कशी वाटली रेसिपी ते देखील नक्की सांगा. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी वाटली ते देखील कमेंटमध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.